हॅलो, मी माझी सखी. चला तर मग छान असं बाहेर पाऊस चालू झालेला आहे आणि पाऊस म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण येते ते आपल्याला मळ्याच्या माशांची, चिंबोऱ्यांची. आज मग आमच्याकडे छान असे मळ्याचे मासे आणलेले आहेत. आता उठल्या उठल्या पहिलं चहा घेतला आणि घरातली कामं आवरून घेतली, कारण आज मळ्याचे मासे मला बनवायचे होते. तर मळ्याचे मासे बनवायचे म्हटल्यानंतर त्याला साफ करायला खूप वेळ जातो, त्यामुळे ते पहिले सुरुवातीला मी सगळं साफ करून घेतले मळ्याचे मासे. मळ्याचे मासे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी कोकमचा रस आहे तो त्याच्यावरती ॲड करते आणि पूर्ण माशांना मी कोकमचा रस लावून घेणार आहे. आता त्याच्यावरती आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. छान मळ्याच्या माशांना मी चोळून लावून घेतलेली आहे. त्यासोबत मी इतर मसाले जे रेग्युलर आपण वापरतो, हळद, तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, आणि मीठ, मी असंच छान असं मळ्याच्या माशांना मी लावून घेतलेलं आहे. आता माशांना मॅरिनेट होऊन 10 मिनटं झालेली आहेत. आता मी फ्राय करायला घेते. त्यासाठी इकडे गॅसवर मी पॅन तापत ठेवलेलं आहे आणि थोडं तेल जास्तच टाकलेलं आहे, कारण मासे म्हटल्यानंतर त्याला जरा तेल जास्तच लागतं. छान तेल पण तापलेलं आहे. सुरुवातीला मी थोडीशी मोहरीची फोडणी देते. त्यासोबत मी लसूण घेतले फोडणीला आणि खूप सारा कढीपत्ता. आता लगेच मी मळ्याचे मासे फ्राय करायला टाकते तेलामध्ये. आता मळ्याचे मासे एक साईडने छान फ्राय करून घ्यायचे, त्याच्यानंतरच दुसरी साईड घ्यायची फ्राय करून आणि एकदम कुरकुरीत असे मळ्याचे मासे तळून घ्यायचे. दोन्ही साईडने छान असे मळ्याचे मासे आपले कुरकुरीत तळून झालेले आहेत. आता हे मळ्याचे मासे ना थंड करायचे आणि ते फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलात तर कमीत कमी 7-8 दिवस हे छान राहतात. आणि जेव्हा खायचे असतील ना तेव्हा ते पुन्हा असं पॅनवरती थोडंसं तेल टाकायचं आणि ते गरम करून घ्यायचं. मग ते एवढे कुरकुरीत होतात आणि टेस्टी लागतात ना, खूपच छान लागतात ते. नक्की ट्राय करा तुम्ही पण. आता गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये मी सगळे मळ्याचे मासे काढते. चला तर मग, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.